हाय देवा, काय दिसाना ऑपरेशन करून बसलंय. ऑपरेशनही सक्सेस झालं नाही. हां, कुत्रे जेवायचं का मांजरे जेवायच्या थाटात. ही पोरे जातं कामावर. सोनबाईचं काय घरात काय करीत राहते काय कळाना. ती पोरे घरी काय करते, झोपले का काय, कवा जातं कामावर का काय, ते सुद्धा कळून देत नाही पोरे. गंगा हा दादा. झोपला काय? जरा झोपलंच होतं दादा. डोकं लय दुखायला लागलं. डोकं काय गोळ्या घ्यायच्या भाऊ? नाही डॉक्टरकडे जातो आज. हा ना. हा तू जेवला का दादा? हा जेवण केलं. पोटभर जेवला ना? हा खाता का तो जेवण जातं रे भाऊ. जेवायचं दादा, जीव आहे आपला तोपर्यंत आपल्याला जगायचं म्हणलं खाल्लं पाहिजे. वय म्हातारं झालं भाऊ आता. हा तर मग भूक पळाली. हे ऑपरेशन करून बसलं ते सक्सेस झालं नाही. जाऊ दे दादा, हा. तुला आहे ना मी. अरे तू आहे तू नाही मग तर- तू कशाला काळजी करतो? मी नसलं तरी सून आहे तुझी, तुला हा सोन- देते ना वेळेवरती खाया प्यायला. हा देते भाऊ हा? देते. तुला बाथरूम बिथरूमला घेऊन जाते ना? हा नेते. हा मग काय काळजी नाही नेलं तर मला सांग, हा मग मी बघतो तिच्याकडे. चालेल हा हो. तुझं आता कामावर जाणार आहे का? कामावर नाही जात दादा, मला तब्येत आज कशी तरी झाली. अरे कामावर आणि ते मका दवाखान्यात नाही कर ना. हा? दवाखान्यात जाय, कामावर जाय. नाही आज जा आता दवाखाना कर तर कामावर जाय. नाही दादा, हं. मला दवाखान्यातच जायचंय. पहिलं दवाखान्यात जाय, काम राहू दे वाटलंच तर. हा रिपेअर होय बाबा आणि मग जाय कामावर. हो हो दादा. हा हा तुम्ही पोटभर जेवा, भोगबीक लागले तर तिला. ती नाही, का- कुठे काय? गेली काजल? कुठे गेली झोपेल असेल घरात, आवाज दे ना. काजल? अय काजल, काय करते घरात? आई, काय पसारा घरात बाबा, काय खरं ना. का भाऊ मी आवरलाच पण आता मला दिसत नाही. राहू दे दादा, तू कशाला आवरतो? तिला काय घरात काय नुसतं बसायचं आहे का मग? हा त्याच्या मागे लय काम राहते भाऊ. लय घरातली कामं काय लय झाली होय दादा. या अगं आलीस का? थांबा, अजून थांबाचा इजा तर. मोबाईल पाहत असेल भाऊ ती. हा का ती म्हणते थांबा थांबा. ते माझा पण मोबाईल रिपेअरला टाकलाय काल. हा का? ते झालं असलं तर घेतो मग मी. घेऊन टाक बाबा. मोबाईलचं काम येतं, हा कधी कोणाचे फोन येऊ शकतात. मग काय दादा. दादा आता काय पगार पाणी वाढला का नाही तुला? पगार मस्त वाढला. हा 15,000 21,000 गेला. अरे वा, बरं आहे, बरं आहे. पण ह्यो आता नाही भेटणार ना. नाही ना. आता 15 तारखेला भेटेल. हा 1 महिन्यानं अजून. बरोबर. बरं आहे बाबा, कामाला जात जा. इकडं काय हे पाणी पाऊस उघडला. हा काय पावसानं तर एक कर केलाय. हे तुझी बायको कुठं कामात धंद्याला जात नाही, काय नाही. तिला घर बोल ती बोलले. बस. दादा हा मका तर चांगला आलाय हा मका चांगला आलाय. है ना. पण आता मला तिला वय जावत नाही, दिसत नाही तेव्हा कसं काय जाऊ. तू कशाला जातो दादा? मी त्याला- आहे ना. त्या मकाला रात्री लाईट राहील. हा, मी एवढी देईन भरून पाणी दे. आज मग. आज भरता येईल मका. हिरवगार रे, परत ते सुकायचं पाणी दिलं पाहिजे त्याला. हा ना. हा. ते लाईट बिल भरायचं होतं, भरलंय का? आता मी कसं काय बरोबर आता मला तुला तर काय माहिती दादा, तोच पाहतो, तोच आता सगळा कारभार आहे. हिनं बिल एक कुठं ठेवलंय, ते बिल घेऊन गेलो असतं, लाईट बिल भरलं असतं. जाऊ दे आता पुढच्या महिन्यात भरावं. जाऊ दे. बरं बरं. घराचंच बिल म्हणतोय ना. हा हा लाईटीचं आपलं हा पुढच्या- घराचं काय तवा कधी पण देऊ. हा. घराचा एक दिवस नाही तर आपल्या फोनवरनं टाकता येईल. पण लाईट बिल भरणं गरजेचं आहे, नाही तर लाईट कट होईल दादा. मला ना सूट झाली हा मोटर बिलचं. हा सरकारनं केलं ना सूट म्हणत्या. केलंय, पण ते अजून कुठं काय झालंय दादा. झालंय रे, लोक बरेच जण मध्ये सूट झाले. आता भरती नाही लोक. बघू, मी ग्रामपंचायत मध्ये जाऊन बघतो. ग्रामपंचायत काय 10 जाणार विचारणार का, देवळा का जायचं, 4 चौघात बसायचं, ऐकायचं काही गोष्टी. हा मग तेच का करतो उठत आज. सुटत बायको जवळ, बायको झाली का लगेच ड्युटी हो. हा काय करायचं दादा, दिवसभर तिकडं वैताग येतो मला. अरे हा नुसतं उभं राहून काम करायचंय तिथं मशीनवर. बिल किती केलं आपलं? आपलं बिल 6,000 रुपये बिल आहे. असं आहे का? हा अगं हे काजल, अगं मला जायचंय, उरक लवकर. भाऊ ती काची बायांचं म्हणलं नाही दरवाजा असंच अजून पाय, नका. दरवाजा अजून पाय. दरवाजा वर वाजवता. येणार नाही ती बाहेर. हा ए, अगं येते का बाहेर? काय करते अशी? 1 मिनिट 1 मिनिट. काय दादा डोक्याला ताप आहे एक. काही चोरून खाते का काय काय माहिती. आज किचन तर राहिलं दादा तिकडं आपलं. इकडं काय आहे खायला? का ठेवते इकडं काय आणून? इकडं आणून काहीतरी खात असेल भाऊ. ती पण सवय लागली का काय चोरून खायची आता तिला? हा आता तूच पाय आता.
शेंगदाणे गुळ. तरी मी म्हणताय तिच्या आईला शेंगदाणा महिन्याला आपल्याला 5 किलो लय व्हायचं. हम्म. आता 15 किलो आणायला लागते शेंगदाणा. शेंगदाणा आणि गुळच खाऊन जास्त झाली वाटतं. तू आहे आणायला. आता कोण बघताय दादा घरात काय लागतंय काय नाही, आपण बघतोय का? ती आहे बसून खायला मस्त आहे. हा गोबो 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 हा. मग काय तर हा. गोळ्या बिळ्या खाल्ल्यास ना? हा सगळं घेतलं भाऊ. गोळ्या चुकू नको, बाकी सगळं चुकव पण गोळ्या चुकू नको बरं का. ही काय अशी बाहेर यायची नाही मला जाता परत. एवढे काहून गागत होते? का म्हणून गागत होतं म्हणजे एक तर माझी तब्येत खराब झाली, वरनं मला दवाखान्यात जाऊन बाहेर जायचंय. काय झालं तुमच्या तब्येतीला? काय काय डोकं रोग आला दुखलं. तुम्हाला? हा रोग आला. हा बरे आहेस? नवऱ्यालाच रोग आण. मग हा काय झालं काय झालं म्हणून काय विचारते? आता का बाई? अगं डोकं दुखतंय, कणकणी आली मला. मग काय आता दाबून देऊ? नाही दाबू नकोस, माझा मी दवाखान्यात जातो हा आणि तशीच बाहेरची कामं आहेत मला, ती कामं करून घेतो. मग जायचं निघून, एवढे वेळ काय थांबले? दादाला काय पाहिजे काय नको ती बघ. साधाड्याला काय पाहिजे काय माहिती? नीट बोल बरं का, नाही तर मुस्काड फोडेन. काय पाहिजे हो मामा तुम्हाला? मला आता नको काहीच देऊ. मी थोडस बसतो इकडं खुर्ची. चांदड्या बिंदड्या मारू नको, तो जन्म दिलेला बाप आहे माझा, समजला का? मग चांगलं तुझ्या बापाला म्हणू का डांगऱ्या फिंगऱ्या होय ग? वर जायले मा बाप. हा गेला तरी डांगऱ्याच आहे मग तो. होताच. आणि त्या आई आई बद्दल काही बोलायचं नाही हा. काय बरं आता हा. कसा झणका आला मग माझ्या बापा बरोबर मग बोलायचं, नीट बोलायचं. नीट बोलायचं, माझ्या आईचं नाव घ्यायचं नाही. तू ड- माझ्याचं नाव घेतलं उचलून दाखवलं. हा. घे ना, चालू आहे. नीट बोलायचं. माझ्या आईचं जर नाव घेतलं ना तर उचलूनच आपटीन मी. मला हा हे, नीट नीट रामा नीट. हे बघ ए अरे काय भांडात्या. नाही दादा, स्वतःच्या लेकाला काही वळण लावता आलं का नाही? काय? तू का दादा, काय- काय बोलू नको, मग मला तू एक का त्याला उशीर झालाय, उचल- मी निघालो. नाही. बघतो तुला संध्याकाळी आल्यावर मी. काय काय सोनबाई, काय तू माझ्या त्याला म्हणते उचलून आपटेल हा. आव मध्ये एवढं एवढं बुटार नाही मरण्याचं बोलत. अगं नीट बोलावं. चढेल वांग. नवरा आहे ना तवाला. हा असू द्या नवरा. माझ्या जर महापौराला अशी बोलती. आणि तुमचं लेकरू लय शरीर ते रात्रभर मला नस करीत त्याचं काय आहे? हा आता मी का पाहायला येतोय का बाई? तुम्ही नवरा बायको तिकडे काय करते? जा मग आराम बिराम करा जरशेक. हा बसलोय बाई एका आता इकडंच खुर्चीवर. तुम्हाला तर दिसना निसना पण बडबड करायला लय लागती. मग कानाने ऐकायला येतं ना बाई, डोळे गेले. बरं गेले असं जेवणपणात गंज माच केला असं म्हणून गेले. ऑपरेशन केलं, सक्सेस नाही झालं. दिसायला सात अजिबात. हा जा ना मग घ्या झोपून. कोणाची झोपत एका इकडे बसलोय हा ना. मग बसले बसले झोपा गचपडी घ्या जरशी. हा तू काय काम करते? मला काम आहे थोडं. हा ना. तो गेला आता दवाखान्यात. हॅलो हा कुठे म्हटलं? सगळं इथं शेताला पाणी बघते. शेताला पाणी भरतोय का? ऐक ना बोल. आज आहे ना माझे ना भेटायची लई इच्छा होऊ राहिली आणि त्याच्यामध्ये मानावर आहे घरी नाही. कुठे गेलं ते वांग? गेले ते दवाखान्यात काय रोग आला का माहिती. सदा बी काही न काही. तुला तर मागच म्हणलं तू उंदराचे गोळे घालून दे. अरे मी जमल गोटा खाऊ घातला, जुलाब लागले ना त्याला. हा का? हा मग येऊ का? आज होईन का काही? तू बाई तुझं तर लगेच असं फोनवरच सांगावं लागत आहे का तुला? नाही नाही, हे बघ 2-3 टाइम झालं पाहिजे, नाही तर काय काम नाही झालं तर उपयोग नाही. मग ये ना येऊ का? ये ना. खरंच तुला आठवण नाही येत का माझी? मी खरंच येऊ का? खरंच आहे ना बा. लगेच लगेच आहे. मला खरंच खूप कसतरी होत आहे आणि असं मी चादड आहे घरी बसेल त्याला काय दिसत दिसत. ते डुचकं आहे, त्याला काय दिसणार? हां ये लवकर. आलोच. बाय लव्ह यू. लव टू. हां मी घरातच बसेल आहे. ये लवकर. साडी घालायची बरं का, मला तुला माहिती ना साडी आवडते. ए महाकडा मी साडीच घालेली. नाही तर काय ते घेते ते गाऊन माझा आज घालून, प्लॅन होताच. ते गाऊन घालून घेते. ते मला अजिबात म्हणजे येत होत नाही. अरे गाऊन गाऊन आहे ना लवकर वर करता येतो असं आहे त्याचं. ते असं नाही काही, मला याच्यातून माझे जाऊ दे. तू येतो का नाही? तुला माझ्याशी घेणं आहे का माझ्या कपड्यांशी घेणं आहे? अरे थोडा थोडा फील घ्यावं लागत. 60 लई तू. काय तर आहेच मी त्याच्यात काय एवढं. मग चाल आज म्हणून सोबत कारण तू होऊ शकतो. सगळं करून देईन तू फक्त ये. चालेल. ऐक ना चोरू नाही बरं का, कोणी पाहिलं नाही पाहिजे. हा हा हां नाही त्या ना म्हाताऱ्याला दिसत जरी नाही पण म्हाताऱ्याजवळ जर कोणी चाडी लावली ना तर आपले 3, 13, 9, 12 हां. मी येतो बरोबर. माझा पहिला दिवस आहे काय, नवीन आहे काय मी? नाही नाही बरोबर येतो मी. हां चालेल ठीक आहे. ठेवू का मग? हो. बाय लव्ह यू. लव टू. मज्जाच मज्जा आहे आज.
किती दिवसांनी भेटली. भेटली तर मला खरंच खूप आनंद वाटतोय आज. आज मला आहे ना खरंच लय आनंद झाला. कशाचा? तुम्हाला भेटली ना. भेटणार तर होतेच ना. हो ना, मग लयच आनंद झाला मला. मला पण. हं? आपल्याला लवकर लवकर भेटायला चान्स नाही भेटत ना. हा ना, हम्म. तेच बरं वाटतं. काय लाज होती का? लगेच काय सुरुवात करते? कोरडे पडले ना बोलून बोलून, वल्ले करून देऊ का? म्हणून करत होतो. देऊ का वल्ले करून? ना आलंय म्हणजे म्हणजे असं आहे का, तुला मला नाराज करायचं आहे का? हं? मला नाराज नाही करायचं तुला. मी नाराज करायसाठी थोडी ना बोलवलं. तुला सांगितलं तो नवरा झोपायचं नाही म्हणून. मी कधी झोपले? मी झोपूनच देत नाही त्याला. कुठं झोपत ते वांग? ते वरती झोपतो, मी खाली झोपते वरती कुठं? पलंगावर रे. इथं इथं झोपत. आणि ते तू कुठं झोपत? खाली. आणि ते आंधळ ते बी वरती झोपत त्याची लाय कशावर. हा का? त्यांना म्हणा टाके जा म्हणा तांगडे एकमेकाचे. तुला आहेच पे. तुला आहे म्हणून तर मी त्याला हे करत नाही ना. मला खरंच खूप आनंद वाटतो तू आला का माझ्याजवळ. खास आपण दोघं लग्न केलं असतं तेव्हाच. तो बाप नव्हता त्यात ना. तर बापाला पैसा उरवण्याचा होता. दिलं ते वांग घालून. काय चवच रे, मला तर बिलकुल नाही आवडत. लय नसनस करीत मला. हो ना, मला ते एकाने सांगितलं म्हणे तुला असं याच्यावर नको जाऊ म्हणे, याच्या उंचीवर नको जाऊ. इतकं बेकार व्हिडिओ बोलायला, इतकं चोर उभं राहून हानी तर मला. उंची पडले नाही तर नाही तर डबा घेतं, डब्यावर डबा ठेवतं, मग त्याच्यावर उभं राहतं, मग साठासाठ तोंड जोडी. मग थोडं लांब येत होता. लांब होस तर ते पदर पकडून ठेवायचं ना. अरे बाप, लय शात्री. पण त्यासारखं मला जीव कोणीच लावलं नाही आजपर्यंत. हा ना. त्यासारखं पण कोणी जीव लावला नाही मला, म्हणून तर मी लग्न नाही करीत. हा ना. हा ना. आयुष्यभर असंच राहशील का माझ्यासाठी तू? नाही ना, लग्न बिग्न करून टाकायचं तू. करीत लग्न. मी देईल साडीच घातली वाटतं. तुझ्या आवडीची आहे ती. लय कोरडे पडले. शांत बस. चावतो कशाला? चावत नको. कुठं चावलं? माझे इतके नाजूक होते त्याला तू चावल्यावर कसं वाटन. कधी करायचं मग कार्यक्रम? करू ना, थांब ना. मला आहे ना असं वाटतं तू फक्त 24 तास माझ्याजवळ असं बसून राहावा मस्त. नवीन नवीन लग्न झालं तेव्हा मला विचारित नव्हती.
मग आता काही झालं तर लग्न झालं होतं ना तेव्हा, नवीन नवीन. आता मग आम्हाला पण थोडा कार्यक्रम वगैरे करायला टाइम भेटला पाहिजे का नाही? म्हणजे मी गेलो. नाही रे, मजाक करते मी. आज हो गया ना, तुला सांगते, जशी हळद धुतली ना. तू काही कर, तू काही कर, पण बच्चा या वाघातला पाहिजे. तू तिकडं काही कर आणि काय राह, बच्चू मला पाहिजे. कोणाशी असं लांब लांब राहिल्यावर कसं बच्चू येईल? तुला लांब सट्टक नाक, गारे डोळे, असं बच्चू पाहिजे ना तुला. मग सेम सेम तुझ्यासारखं पाहिजे. कमीत कमी तू नाही भेटला मला ह्या जन्मात तर माझं पिल्लू तर राहील. किती टाइमपास करतो. तूच करतो टाइमपास. लागू तिकडे. नाही बाई, मला भीती वाटते. कशाची? तसेच असंच. असंच कसं गंगा काय रे गंगा, हे गंगा काय करू मी गंगा कवा शिकायला रे? काय करू? काय करतोय? शांत कसा? बोलत सुद्धा काय बरं नाही रे मासी. गंगा काय झालं मामा? गंगा कावर बोलत नाही, कवा शिकायला तेव्हा काय ताप उतरला वाटतं. हा, उतरला ना ताप त्यांचा. आता पाय कसा गार वाटत आहे ना. गोळ्या औषध काय केलं डॉक्टरनं? इंजेक्शन दिलं, इंजेक्शन. दाढी कावर वाढवली एवढी? डॅडी हा ते काय माहितीये ते हा? श्रावण महिना चालू आहे ना. हा काय हा, काढती नाही ना श्रावणात. हे कानात काय घातलंय? बाळी गंगाने केले तर केले नाही का? नाही, मीच करून दिली द्यायला. मला म्हणलंय नाही गंगा. आता तुम्ही नका विचारू. हा? तुम्ही काय विचारता त्यांना? गंगाची लय उंची वाढली. हा? मामा तुम्हाला तर लई चौकशी आहे बाई. हे काय जा तुम्ही, जा ना, झोपून घ्या ना. सोन बाई काय आहे? काय आहे? गंगा माणूस कावर आहे. बोलत नाही? तोंड- गांग्याव हे गांग्या. डॉक्टरने त्यांना सांगितलं हा कमीत कमी संध्याकाळपर्यंत बोलू नका म्हणे. हा का हा हा गोळ्या घे त्याला म्हणा. हा हा? हा हा. गेला काय हा, सोनबाई? पण गंगा नाव नव्हता का काय? गंग्याच होता. काहीतरी लफडा दिसतोय मला. अहो मामा, कोण नव्हतं इड. कायला कोण राहीन? बसा ना. मग आता कुठं गेला मग? मुतायला गेले. गंगा माशिवाय राहत नाही. मा गंगा बोलला का बरं नाही मग माशी? आता सांगितलं ना डॉक्टरने का बोलू नको म्हणून. म्हणजे एक तासामध्ये लगेच डॉक्टरने सांगितलं का? हा, एक तास नाही, संध्याकाळपर्यंत बोलायचं नाही म्हणे. हा का हायला काय डॉक्टरने इंजेक्शन दिलं, चालता चालता घाम फुटला मला. नको नको झालं. हायला आता पहिलं आहे ना, गोळ्या खातं आणि आराम करतं. दादा कुठे गेलं? काय दिसणं झालं दादा. हां, घरात आराम करत असतील. हा. दादा, हे दादा. आले आले का हा, तुम्ही औषधाची गोळी नाही टाकली असं ना. काय हो, कसं काय आले तुम्ही? हे काय आत्ताच आलंय डॉक्टरकडून मी. आताच? शांत बसा ना मग. का आले बरं तर. शांत बसा. एक तर गप तू. मला तिच्या आईला डॉक्टरनं 2 खोब्यावर 2 इंजेक्शन दिलंय. लय दुखायला लागले. तुझं काय आहे? इकडे ये बस. हा, बसतो दादा. बरं वाटत आहे का? सर जरा तिकडं. मग तुम्ही ऐका ना, तुम्हाला डॉक्टरने बंद करायला ना बोलायचं. ए गप, काय नाही म्हणला मला डॉक्टर. बंद करा, बोलू नको म्हणून. का रे काका हा, तू मला आहे ना कान दाखव बरं. कान यो काय दादा कान? ते कोणचा? काय झालं कानाला माझ्या? चांगला आहे दादा कान. तो बाळी कुठं काउंट ठेवली हा. कानातली? बाळी? अहो ती नाही माझ्या आईने करून दिली तुम्हाला. ए गप, कवा तुझ्या आईने करून दिली? मी कवा दादा बाळी बिळी घालतो का? अरे मग कान टोचलेत का तू दादा माझं पहिलं? हा? ते काय झालं? दाढी का केली तू? तू असं का वागायला लागला दादा? दाढी? आता काढली असं. अरे दादा 2 दिवस झालं दाढी केली मी. येडं माझ्या झालं, कानात- येडं झालं ते. ए, तू का असं बोलती? मग मग त्याला दाढी कानातली बाळी. अरे काका हा, मी इतका आवाज दिला बघा तुला, बरं असं चापलं त्याला बासवर राहिले तुमच्या हातात. आवाजच दिला नाही तो. कोणी मी? हा अरे. मी असं चापलं त्याच्या कानाला बाळी लागली दादा आणि दाढी होती त्याला. झोपात तू पाहिला आता असं. काका आता केली का दाढी? नाही दादा, मग परवा दाढी केली माझी. ही काय बारीक बारीक दाढी आली ना मला. मग इकडं कोण होता मग?
कोण होतं? हा? अहो तुला काय म्हणायचं दादा इथं कोण होतं का? हा तो बोललाच नाही माशी कानात लांब इकडे ऐका. काय? मी ना इकडे बसलो होती. हा तुमचे वडील आले झोपले इकडं हा. हजर शेख. हा मग मी म्हणलं चल बाई मी उठते ना इथं बसते. मी म्हणलं मामा मी जाते म्हणलं तिकडे बसते म्हणलं बाहेर वस्त्रीत. हा. तर म्हणे नको सुन बाई म्हणे बस म्हणे तू इकडं आणि तेच झोप लागली ते तुमचे स्वप्न पाहू राहिले बाई केव्हापासून. मला धाक पडला मानावर काय झालं काय म्हणलं. ऐ, माझं काय तुला काय बाप असा वाटला का काय वयस्कर नाही. झालाय म्हणजे तर येडा झालाय. मला वाटलं तुम्ही दवाखान्यात गेले तिकडे किडन्या बिडण्या काढल्या काय म्हणून इकडे बासवर राहिले काय म्हणलं बाई. तू का पाय किडण्या बिडण्या काढतात का डॉक्टर? सारखे गपच करे त्याने तोंडातच घालून ठेवतात. हा दादा गंगाराम मला काहीतरी वेगळं वाटलं भाऊ. माझी शपथ तुला काहीतरी वेगळं वाटलं. हो, तुझी शपथ आज घ्यायची. झोपा मला झोपाचा येतं परिणाम. दिसत नाही पण असं चापून मी म्हणलं मा गंगाराम कस काय बोला ना आज. मग पाहिलं कानात बाळी त्याच्या कान पाहिले दाढीला हात लावा बोकडा दाढी वाढेल. हा होय का? का? आता का बाई काजल खरं बोल बर का? मी खरं बोलते काय मी काय नाही केलं. हा मी काय नाही केलं. मग काय माझ्या दादाला काय येड लागले का? येडच झालं मात्र. काजल माझ्या बापाला येडा बिडा म्हणू नको बरं का? म्हातारा काय रे हाय. जाऊन आमच्या दांड लावून राहिला. म्हातारा बितारा म्हणू नकोस. काय समजलं ना? तो बाप आहे माझा आणि त्याला म्हातारा म्हणते. कोण होतं इथं मला खरं सांग. कोण हा? नव्हतं कोण नव्हतं. खरं सांग बरं का? खरंच. काजल हा. तुला चांगलं विचारतो प्रेमात विचारतोय मी खरं काय- सांग. मी काय नाही केलं. आ? मला माझ्या ना केली मला तुमच्या पोराला अरे माहिती. सातडे होय. तुझ्या आईनं मला कवर का बाळी केली? अगं तुझ्या आईची लायकी आहे का मला साधा एक शर्ट घेऊन द्यायची आणि तुझ्या आई मला बाली द्यायची होय? दोंड्याला आले होते तेव्हा अबे. दिलं नाही का. हा, ते डुप्लिकेट बाली आणून दिली मी सोन्याचं पाणी लावून आणलंय. चालली सांग तू खरं सांग कोण आलं होतं घरात? कोण नव्हतं काजल आलं. खरं सांग. कोण नव्हतं आलं. हे बघ काजल मी आहे ना एक तर माझ्या बापाला दिसत नाही पण एक लक्षात ठेव माझ्या बापाची स्मरणशक्ती चांगली. तू रडू नको रडू नको रडू नका. आवाज खाली. तुला नरड दाबून ह्यानी मारून टाकेन इथंच बरं का? नाही ना हा, मग आवाज बांध सांग मला बरं बोल कोण आलं होतं इथं? कोण माहिती नाही कोण. बरा हा मारू नको. दादा तिला जर विचारलं नाही ना दादा गोडीत तर ते सांगणार नाही. रोज अशीच नाटकं कराल ती. संध्याकाळी तुला. नाही दादा तू आहे ना एक काम कर तू बाहेर जाऊन बस मी बघतो काय करायचंय ते. जा तू दादा. दिले आमच्या आणि दोघांना आवाज बिवाज आला तर काय अजिबात मध्ये येऊ नको काय. हा जा तू बाहेर. आमच्या दोघात भांडण लावून दिले चादड्याने. चांदडे म्हणू नका बरं का? थोबड घेऊन. हा खरं सांग कोण आलं होतं सांगते का तू? अहो कुठं कोण आलं होतं. तू अशी ऐकणार नाही का? कोण आलं होतं माझ्या मी बाहेर गेलो. हलू नको इथं इथंच बस. नाहीतर हे केसन तिचं सगळे उपटून टाकीन इथे. नाही ना सांगते. हा वर बघ माझ्याकडे मग- माझ्या डोळ्यात डोळं घालून बोल. हा, बोल सांग. बोल लवकर. मग तुम्ही ये ना करू. हा सांग सांग कोण आलं होतं? तो माझा फ्रेंड होता कॉलेजचा. कॉलेजचा फ्रेंड कुठनं आला होता? कुठनं आला होता? पांजरवाडीहून. होय काय नाव आहे त्याचं? विशाल. विशाल का? हा. कधीपासून येतो इथं? आजच आला होता चहा घ्यायला. चहा घ्यायला आला हा. होता? इथं बेडवर काय काम होतं त्याचं? चहा घ्यायला बसला होता. चहा पित असताना इथं झोपतो काय तो? तो झोपेल कधी होता तुम्हाला कोणी सांगितलं झोपेल होता. माझ्या दादाला कळत नाही का? तो बसला होता तेच बोलले ना ते. आणि तू चिटकून बसलेली का त्याच्यावर बोलायला? नाही मग कुठं होती तू? मी चहा करायला गेले होते नंतर. खरं बोल बरं का? खरं बोल नाही तर इथं नरड टाकून आहे ना असं मारून टाकेन बरं का तुला चांगलं सांग. बोलते का खरं? कधीपासून नाही लपड? कधीपासून लपड नाही. हा लपड नाही. मग काय तुझा भाव आहे का ते? नाही मग मित्र आहे. मित्र आहे ना मग कशाला झक मारा इथं आला माझ्या घरात? पण मग आता नाही येणार. हा? आता नाही येणार. आलाच कशाला ती मला सांग. चहा घ्यायला आला होता. चहा घ्यायला हा. तू इथनं उठली बिटली एक लक्षात ठेव तिथं आपटून फरशीवर मारेन तुला मी. हा आणि मेली तरी मला फरक नाही पडायचा. तुझ्या आईला सांगेन खाल्ली वाघानं तिकडे म्हणून. नाही ना. हा तुला तर माहिती इकडे वाघ बी काय. असं नका करू माझ्या आईला मी एकुलती एक आहे, हो. होय हा. आणि माझ्या बापाला का 10 पोरं आहेत का? किती आहेत हा? मला काय माहिती. एकटाच आहे का? अजून वरनं म्हणते अजून किती आहे? खरं सांग. नाही हा नाही परत जर एक लक्षात ठेव तो जर इथं दिसला ना नाही दिसणार. हा नाही ह्या घराची ही फरशी आहे ना इकडे नाही बघ. दिसणार. पळू नको. हे फरशी आहे ना हा. उकरून काढीन आणि इथं गाडीन तुला. हा. हा जा पाणी घेऊन ये मला गोळ्या खायच्यात. आणू का. हा जा पाय कर. वाचले बाई. हायला मी घरात नसताना कोणी पण येत आहे. आता आहे ना मी सुट्टी काढतो आणि 4 दिवस घरातच राहतो. कोण येतंय तीच बघतो. हाय 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 दवाखान्यातनं आलो दमलं. हे डोक्याला ताप.
जाऊ दे दादानं काय खाल्लं का नाही बघू दे. हायला भांडणाच्या पायात दादा उपाशी मारायचा माझा.